रामकृष्णारी मनमनीय गुरुवर्य माऊली गुरुजी श्री क्षेत्र जायखड यांच्या कृपा आशीर्वादाने चालत आलेली आमची नर्मदा परिक्रमा आणि परिक्रमेत आज आम्ही 12व्या दिवशी आम्ही ओंकारेश्वर येथे येऊन पोचलो आहेत. नर्मदा परिक्रमा पूर्ण त्वाला आली, अगदी आनंदात पार पडली आणि आम्ही ओंकारेश्वरला आल्यानंतर आता इथं आम्ही कन्यापूजन केलं आहे. ये यूट्यूब में नर्मदे हर कन्यापूजन कन्याभोजन. कन्याभोजन सगळी पूजा झाली. चला बा सर पाणी देत आहेत. कन्याभोजन बरोबर एक सवाशीण बसावं लागते. नशीबवान आहे माझी सूनबाई. हे पा रामकृष्ण हरी सर. द्या दादा इकडे बघा. दादा इकडे बघा. मग हे काय सगळं सांगितलं. सगळंच नाही व्हिडिओ चालू आहे, तुम्ही काहीच काळजी करू नका. चालू चालते तुमनं कार्य चालले. या मग मंडळी, कन्यापूजन झालं आहे. आता ते चालू आहे आमचं. आता दुपारी जेवण करून आम्ही निघणार आहोत. हां, नर्मदा परिक्रमा काय केलं आपण दादा? आपण आता काय केलं? कन्यापूजन करून भोजन. कन्यापूजन हा काय जे सगळ्यांना बरोबर आहे. तू काहीच काळजी करू नको. अच्छा काम चाल द्या फक्त. काम चाल द्या फक्त. काम चाल द्या बरोबर. तुम्हाला फोटो राहणार. काम चाल द्या. कन्याभोजन सगळ्यांनी पूजा केली. काय केलं आपण? कन्याभोजन. असं आपली परिक्रमा पूर्ण झाली. असं बरं. बापू परिक्रमेत कसं काय आनंद? एकदम भारी. बस एवढंच. रामकृष्ण हरी. काय पप्पा काय मग जोरात परिक्रमा झाली आमची. रामकृष्ण हरी. म्हणा यावर टाका बरं का. बरं चालेल. रामकृष्ण हरी. तुम्ही एखादी कन्याचं पूजन केलं का? नाही तर तुमच्या हाताने सगळं पूजन आहे. स्वयंपाक केला म्हणजे पूजनच झालं ना. रामकृष्ण हरी का खूप. आपण आता काय केलं बाई? कन्यापूजन. रामकृष्ण हरी. सागर सागर कुठे गेला? सागर मी म्हणतो सागरच. हा झाले कन्यापूजन झाले तुमचे ना. हे काय बरोबर तर काय नाही तात्या. कन्यापूजन काय का अन्या? कन्यापूजन काय का बहीण? झालं का कन्यापूजन? हे इथली व्यवस्थापन आणि अगदी आश्रम इतकी सुविधा मस्त आहे ना. क्षत्रिय राजपूत समाज आश्रम आणि त्यांचे हे सेवेकरी बघा. अगदी रात्री इतकी सुविधा भारी दिली. आणि ज्याला यायचं असेल त्याने ओंकारेश्वरला आले का क्षत्रिय राजपूत समाज धर्मशाळेत या. अगदी मैयाच्या किनारी आहे, काठावरती आहे. आपली मैयाच्या किनारी पार्किंग आहे. पार्किंगच्या शेजारीची आहे. या इथं एकदम व्यवस्था. आणि मी एखाद वेळा मला इथं पारायण करण्याची इच्छा झालेली आहे. आम्ही 50 वारकरी घेऊन पारायण इथं करणार आहे त्या धर्मशाळेत. हां मग तू अनास ना. चला हां सगळाच असे.